आणि महत्त्वाच्या बातमीनंतरच आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। शिवसेना नेते आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवसीय कोकण दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गातून होणार असून देवगड आणि वेंगुर्ल्यात ते जाहीर सभा घेणार आहेत। तर भाजप आमदार नितेश राणे देखील कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण ड्रोनद्वारे काही कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा पडळकरांनी केलाय। 2 तारखेला शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे, मात्र त्याला पडळकरांचा विरोध आहे। अहिल्यादेवी यांच्या स्मारकात घुसण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय। त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पडळकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली होती, पण बारामतीत राजू शेट्टी यांनी मवाळ भूमिका घेत एक पाऊल मागे घेतलंय। तसंच अजितदादा राज्य तुम्हीच चालवतात, मुख्यमंत्री कधीतरी दिसतात असा टोलाही राजू शेट्टींनी लगावलाय। मुंबईतल्या शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेनं मेळाव्याचं आयोजन केलंय। हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी राज ठाकरे यांचं भाषण असणार आहे। राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे 5 मोहरे शिवसेनेच्या गळाला लागलेत। आज राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे शिवसेनेनं शहरात अनोखी पोस्टरबाजी केली आहे। देशातील ओबीसी समाजाची अवस्था बिकट असून जीवनात नोकरी आणि राजकारणासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी न करण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। तसंच मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप देखील वडेट्टीवारांनी केलाय। वारकरी संप्रदायाचे विचार अंमलात आणले तर या जगात लढाया दंगे होणार नाहीत, जगभरात शांतता नांदेल असं प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांची मुलाखत घेतली। मुंबईतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावर दोन्ही बहिणींनी फेसबुकवर चर्चा केली। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा बुलेटवारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। एका कार्यकर्त्यांची बुलेट पाहून टोपेंना देखील बुलेट चालवण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी बुलेट चालवत मंगल्याच्या आवारात फेरफटका मारला। समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी आरवी टोल प्लाझा जवळील मार्गावरती स्वतः कार चालवत मार्गाची पाहणी केली। नंदुरबार नगर परिषदेच्या थकीत मालमत्ता वसुलीसाठी थकबाकीदारांची नावं चौकात बॅनर लावून समोर आणण्यात आली आहेत। आता बदनामीच्या भीतीपोटी तरी थकबाकीदार मालमत्ता कर भरतील असा आशावाद परिषदेला आहे। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पुन्हा एकदा वेषांतर करून मोठी कारवाई केली आहे। पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या नावे सामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। रोशल बागल असं या आरोपींचं नाव आहे। उन्हाळा सुरू होताच रक्ताची मागणी वाढली आहे, पण रक्तदान होत नसल्यानं रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय। नांदेड शहरात 6 खासगी आणि 1 शासकीय रक्तपेढी आहे, पण सध्या शहरातील जवळपास सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा आहे। जळगावात कोरोनाची 3री लाट जवळपास ओसरल्यासारखी स्थिती आहे। गेल्या 7 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे। लसीकरणात देखील आघाडी घेतल्यानं निर्बंधात 100% सूट मिळण्याची शक्यता दिसून येते। महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा वाढलाय। पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट असली तरी हवामान खात्यानं सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। येत्या काही तासात या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट करणं एकाला चांगलंच महागात पडलंय। शिवसैनिक आणि महिला पदाधिकाऱ्यानं पोस्ट टाकणाऱ्याला जबर मारहाण केली आहे। जळगावातील ही घटना आहे। चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। नवापूर ते जळगाव दरम्यान धावत्या ट्रकमधून 3 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार जळगावमधील नशिराबाद टोल नाक्याजवळ उघडकीस आला। याबाबत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं मोटरसायकल चोराला तब्बल 3 महिन्यानंतर स्वतः मोटरसायकल मालकानं पकडून पोलीस स्टेशनला आणलंय। या प्रकरणाचा स्वतः मोटरसायकल मालकानं छडा लावल्यानं त्याचं कौतुक होतंय। बीडच्या परळीत खुलेआम गुटख्याची विक्री आणि माफियागिरी सुरू आहे। राज्यात गुटखाबंदी असताना मात्र परळी शहरातील सुभाष चौकात असणाऱ्या एका दुकानाच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकलाय। या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून 2,11,853 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। सुटीसाठी गावी आलेल्या सैनिकाच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गायब केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातील 7.5 लाख रुपये काढल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईमध्ये रात्रीच्या सुमारास गुंडांची दादागिरी पाहायला मिळाली। रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला दगड, विटा आणि मार्बलच्या तुकड्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। त्याची युनिकॉर्न मोटरसायकल देखील दगड मारून फोडण्यात आली आहे। शशांक शेंदरकर असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन लगत असलेल्या बिल्डिंगच्या बंद पडलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोकं, हात, कान असे वेगवेगळे अवयव ठेवण्यात आलेत। गेल्या 15 वर्षांपासून गाळा बंद असल्याचा मालकाचा दावा आहे। नायगावात अल्पवयीन मुलीवरती मौलानाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुट्टे पैसे देण्याचा आमिष देऊन नूरुल हसन या मौलानाने मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न केलाय। त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले। औरंगाबादमध्ये तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय तरुणीनं वसतिगृहामध्ये ओढणीच्या साहाय्यानं गळफास घेतला। आत्महत्येपूर्वी या तरुणीनं चिठ्ठी लिहिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। वालधुनी नदीत प्रदूषण करणाऱ्या 8 कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस बजावली आहे। या नोटीसमध्ये 7 दिवसात वालधुनी नदीत सोडलं जाणारं रासायनिक सांडपाणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले। तसं न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। गव्हाची मळणी सुरू असताना अचानकच विद्युत प्रवाह कमी होऊन शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागल्यानं 7 एकर ऊस आणि 3 एकर गव्हाच्या शेताला आग लागली। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगावमध्ये ही घटना घडली आहे। यात सुहाशिष कामेवार या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद जवळच्या शिलोणा घाटात चालत्या बसला आग लागली। त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली। पुसद आगाराची ही बस नांदेड करता जात असताना बसने अचानक पेट घेतला। बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या सामान्य रुग्णालयात नांदुरा तालुक्यातील एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान प्रसूती झाल्यानंतर बालकाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात गोंधळ घातला। नातेवाईकांनी केलेल्या दगडफेकीत रुग्णवाहिकेचं नुकसान झालंय। या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका, पण एक महत्त्वाची आठवण ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला तरी देखील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि त्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गोंदियातल्या शास्त्री वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली। या आगीत घर जळून खाक झालंय। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। बुलढाण्यातील गांगलगावमध्ये गुरांच्या गोठ्यात विषारी कोब्रा साप आढळलेला आहे। गावकऱ्यांनी कळवल्यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडलंय।
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मावळातील तळेगाव इथं लायन्स क्लबच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत हा मानस असून अभिनेत्री म्हणून जिजाऊंना अभ्यासताना अनेक स्त्रिया पाहत असल्याचं त्या म्हणाल्या। जालना इथं पती-पत्नीला बाथरूममध्ये कोंडून सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। तीर्थपुरी इथल्या खारामळा भागात ही घटना घडली असून सशस्त्र दरोडेखोरांनी 2 घरं फोडून लाखोंचा ऐवज लंपास केलाय। मावळ तालुक्यात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशोत्सव पूर्व तयारी घेण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला। साताऱ्यातील वेचले गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये चक्क शिवेंद्र राजेंनी डॉल्बीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांसोबत तुफान डान्स केला। त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच गाजतोय। जळगावातील गोंडगाव शाळेतील संगीता पाटील या शिक्षिकेची पदोन्नती होऊन बदली झाल्याचं समजताच विद्यार्थ्यांनी एकच कल्लोळ केला। यावेळी शिक्षकांनी मुलांना जवळ घेत शांत करत त्यांचे अश्रू पुसले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा इथल्या एका 14 वर्षीय लक्ष्मी चिंतावार या मुलीनं वेगळीच किमया साधली आहे। तिला 10 वर्षातील कोणतीही तारीख सांगा, ती न चुकता 5 सेकंदात त्या तारखेचा वार सांगते। म्हणून तर तिच्या या कलेला चमत्कार म्हणायचं की भन्नाट बुद्धी असाच प्रश्न सर्वांना पडलाय। विदर्भासह जिल्ह्यातील अनेकांचं दैवत असलेल्या शेलू बाजार इथल्या सती आईच्या यात्रोत्सवानिमित्त हजारो भक्तांना महाप्रसाद वाटण्यात आला। कोरोनामुळे गेली 2 वर्ष या यात्रेवरती निर्बंध होते, मात्र आता मंदिरात होम हवन करून पालखीची शेलू बाजार नगरीतून मिरवणूक काढण्यात आली। या बातम्यांसह गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थोड्या वेळातच सकाळच्या बातम्यांमध्ये पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। माझा सहकारी विशाल सोबत पहा फक्त News18 लोकमत।